एकदा एक साधू शहरात चालला होता. जाताना त्याला खूप उशीर झाला. तो पहिल्यांदाच शहरात चालला होता. थोडे पुढे गेल्यावर साधूने नदीच्या काठावर बसलेल्या एका वृद्धाला विचारले की येथून शहर किती लांब आहे. सूर्यास्त होताच शहराचे दरवाजे बंद होतात असे त्याने ऐकले होते. आता जवळपास संध्याकाळ होत आली आहे. मी तिथे पोहोचेल का? तो वृद्ध म्हणाला, हळू गेला तर पोहोचता येईल. साधू वेगाने धावला, पण वाट खडकाळ आणि अवबडधोबड होती. थोड्या वेळाने संन्यासी लडकडून स्तब्ध होऊन खाली पडला. कसा तरी तो उठला, पण वेदनेने हैराण आणि परेशान झाला होता. त्याला चालायला खूप त्रास होत होता. तो कसा तरी पुढे सरकला, पण तोपर्यंत अंधार झाला होता. त्यावेळी तो शहरापासून हाकेच्या अंतरावर होता. दरवाजा बंद होताना त्याने पाहिले. त्याच्या जवळून एक व्यक्ती जात होती. साधूला पाहताच ती हसू लागली आणि साधू रागवला. साधू म्हणाला, तू का हसतो आहेस? ती व्यक्ती म्हणाली, आज तू ज्या स्थितीत आहेस माझी अशी स्थिती कधी काळीच झाली होती. नदी किनारी राहणाऱ्या त्या बाबांचे शब्द तुम्हाला समजले नाहीत. साधूची उत्सुकता वाढली. त्याने विचारले, मला स्पष्ट सांग भाऊ. ती व्यक्ती म्हणाली, जेव्हा बाबाजी हळू चालायला सांगतात तेव्हा लोकांना उलट सांगत आहेत असे वाटते. खरं तर त्यांना सांगायचं होतं की रस्ता अवघड आहे, जरा जपून चालला तर तिथे पोहोचता येईल. तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की आयुष्यात फक्त वेगाने धावणे पुरेसे नाही. काळजीपूर्वक विचार करणे आणि काळजीपूर्वक पुढे जाणे अधिक उपयुक्त आहे. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.